सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज नवरात्रातला आपला कितवा दिवस आहे? 6वा दिवस आहे। बोलता बोलता 6 दिवस संपले, तुम्हाला लक्षात पण आले नाही आणि शेवट जेव्हा येतो तेव्हा लक्षात पण येतं असं वाटतं कालच आलो आपण। याचं कारण सातत्यपूर्ण दिवसभर जे शेड्यूल आहे त्यामुळे ते लक्षात येत नाही। नाही तर शेड्यूल जर नसलं तर दिवस मोजतो माणूस, 1 दिवस झाले, 2 दिवस, किती दिवस राहिले, हां। तर त्यामुळं आपला आज 6वा दिवस आहे। 6व्या दिवसाचं हे पहिलं सत्र आहे। आपण पहिल्या दिवसापासून स्वामी श्री चक्रधरांनी दिलेला आपला धर्म, आपल्या हिताचा, आपल्या भल्याचा, तो धर्म काय आहे नेमका आणि धर्म कशासाठी आहे याचं चिंतन करत आहोत। धर्म जीवाच्या हिताचा आहे, जीवाच्या भल्याचा आहे, म्हणून धर्म देवानी जीवाला स्वतः दिलेला आहे। त्यातून आपण आपलं हित कसं करून घ्यायचं, आपलं भलं कसं करून घ्यायचं, ही कड मात्र जीवाची आहे। देणारा देव आहे, घेणारे आपण आहोत। परमेश्वराचा धर्म हा एक समुद्र आहे। त्या समुद्रातून आपल्याला जितकं अचूक, मोजकं, गरजेचं काढता आलं पाहिजे आणि त्यातून आपण त्या समुद्रातून तरून गेलो पाहिजे। अन्यथा एक ना धड भाराभरची त्या सर्वच करायला लागू, सर्वच घ्यायला लागू आणि हातात काहीच भेटणार नाही। तर ती अचूकता धर्मामध्ये परमेश्वरांनी तत्त्वज्ञानात आपल्याला सांगितलेली आहे, पण त्याची शोधक वृत्ती आपली असली पाहिजे आणि त्या शोधक वृत्तीतून आपण ते शोधलं पाहिजे का नेमकं परमेश्वरांनी हे मुक्तीचे दरवाजे आपल्याला कुठं कुठं सांगितले, कुठं कुठं दिले, कसे कसे दिले, पहिला दरवाजा कोणता, दुसरा दरवाजा कोणता, त्यातून आपल्याला बाहेर कसं पडता येईल। परमेश्वरांनी नुसतं तेच नाही सांगितलं, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी जो अभ्यासक्रम पाहिजे, सिलेबस पाहिजे, तो पण आपल्याला दिलेला आहे। म्हणून आपण ह्या मुक्तीच्या शाळेमध्ये येत असताना आपल्याला सिलेबस समजून घ्यावा लागेल। अभ्यासक्रम काय आहे हे जाणून घ्यावा लागेल। आपण कुठेही शाळेत जातो, कॉलेजला जातो, तिथं सिलेबस असतो, अभ्यासक्रम असतो आणि तो अभ्यासक्रम समजून उमजून जाणून मग त्यावरती आपण अभ्यास करायला सुरुवात करतो। यदा कदाचित त्या सिलेबसप्रमाणे अभ्यासक्रमानुसार अभ्यास केल्यानंतर जेव्हा पेपर देण्याची वेळ येते, प्रश्नपत्रिका सोडवण्याची वेळ येते आणि त्यात एखादा असा प्रश्न नजर चुकीनं त्यांच्याकडून सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न पडला जातो, मग काही चाणाक्ष विद्यार्थी असतात, ते सरांना लक्षात आणून देतात का हा प्रश्न सिलेबसमधला नाही, हा अभ्यासक्रमातला नाही आहे। मग पेपरची वेळ आली, पेपर सोडायला दिले, आता ते कॅन्सल करू शकता का? नाही। मग ते बोर्ड निर्णय काय घेतं माहिती आहे? तो प्रश्न सोडो, अगर न सोडो त्याचे मार्क सर्वांना भेटतील। परंतु यदा कदाचित त्या विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिलं नसतं तर नुकसान कोणाचं झालं असतं? त्या विद्यार्थ्यांचं झालं असतं। आणि त्या विद्यार्थ्यांचं नुकसान न होण्यासाठी, त्यांच्या लक्षात येण्यासाठी त्यांनी काय केलं? पहिले अभ्यास केलेला आहे। जो अभ्यास करतो त्याला समस्त सिलेबसमधला आहे, त्या सिलेबसच्या बाहेरचा आहे। ज्यांनी अभ्यासच केला नाही त्यांना काय कळणार आहे? पण आपल्याला सुद्धा आपल्या धर्माचा सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम काय आहे? धर्म तर मुक्तीसाठी आहे, धर्म तर हितासाठी आहे, धर्म तर जीवाच्या भल्यासाठी आहे आणि तो धर्म परमेश्वरांनी या सृष्टीमध्ये स्वतः अवतार घेऊन आपल्याला दिलेला आहे। परंतु तो काय आहे हे जर आपल्याला समजलं नाही तर या धर्माच्या नावाखाली तुमच्याकडे कोणी येईल आणि काही सांगाल आणि तुमचा अभ्यास नसल्यामुळं हा सिलेबसमधला आहे का सिलेबसच्या बाहेरचा आहे कळतच नाही, लक्षातच येत नाही। नुकसान मात्र आपलं होतं। जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, सिलेबस काय, अभ्यासक्रम काय, परमेश्वरांनी मुक्तीचे दरवाजे आपल्याला कोणते दिलेले, कसे दिलेले, त्याच्या स्टेप काय, आपल्याला कोणती गोष्ट पहिले पार करावं लागेल, अभ्यास करत असताना काय गोष्टी सांभाळावं लागतील, काय गोष्टी सोडावं लागतील, हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा कोणीतरी जेव्हा तुम्हाला येऊन सांगायला सुरुवात करेल तेव्हा डायरेक्ट तुम्ही काय म्हणाल? बाबा हा सिलेबसच्या बाहेरचा अभ्यासक्रम आहे, रॉंग नंबर आहे, तुम्ही सांगू नका आम्हाला। पण आज परिस्थिती काय झाली? कोणी येतं
तुम्हाला धर्म सांगतो आणि तुम्हाला वाटतं बाबा आपलेच, धर्म आपलाच, आणि मग तुमच्यामध्ये संभ्रमावस्था वाढली, कन्फ्युजन वाढलं. का रे, त्या बाबांनी सांगितलं हे योग्य की ह्या बाबांनी सांगितलं हे योग्य, नेमकं काय खरं कोणतं समजायचं? आणि त्यामुळं मग तुम्ही भानगडीत काय पडतात, जाऊ द्या आपल्याला काय करायचं आहे, काय खरं समजायचं आहे, आता वेळ राहिली का, आणि कुठं अभ्यास करावा, कसा काय अभ्यास करावा, आणि काय समजून घ्यावा. नुकसान कोणाचं होतं आहे, आपलं होतं आहे. म्हणून सर्वात पहिले आपण अभ्यासक्रम, धर्म काय, कशासाठी, हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याचे दरवाजे आपण बघत आलो आत्तापर्यंत. पहिला दरवाजा होता ज्ञानाचा, त्या ज्ञानातून समज घेऊन त्या कृतीवर जाण्याचा. दुसरा दरवाजा होता सेवादास्य, ज्ञानयुक्त दास्य केलं पाहिजे. ज्ञान नसेल तर त्या दास्याला काही अर्थ नाही. तशी वासना नसेल, तसा हेतू नसेल, तशी तळमळ नसेल, तशी भावना नसेल तर त्या दास्याला काही अर्थ नाही. तिसरा दरवाजा काय होता, निमित्त मानिजे. देवाने तर आपल्याला सांगितलं निमित्त मानिजे. आपण निमित्त मानतो, का मानतो, त्याला परमेश्वराने आपल्यासाठी निमित्त केलं आहे. परमेश्वराने केलं आहे, का केलं, त्याच्यामध्ये तेवढी क्वालिटी, त्या अवस्थेला, त्या साधनेला ते पोचलेले आहे. आणि मग आपणही त्या अवस्थेला जायचं की नाही, त्या अवस्थेला जायचं की नाही, तशी साधना करायची की नाही, आपल्याला बी देव पाहिजे. मग निमित्त होईजे, मग निमित्त व्हा. निमित्त होण्यासाठी काय काय आपल्याला अत्यावश्यक आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरावा. तसा बदल आपल्या जीवनामध्ये घडवला तर परमेश्वर मग आपल्याला आपलासुद्धा कोणाला तरी निमित्त करतील. कारण हा निमित्त करण्याचा जो अधिकार आहे तो परमेश्वराचा आहे. परमेश्वर ठरवणार आहे कोणाला निमित्त करायचं. आचार्य विचारतात की यदा कदाचित एखाद्या जीवाला बोध देण्याची वेळ आली, परंतु तसे अवतार नसेल, तशी परिस्थिती नसेल, तर देवदा स्तंभा एखादे निमित्त करील, कोणालाही मी निमित्त करील, मी निमित्त करेन. म्हणजे परमेश्वर सांगताय तो अधिकार माझा आहे. आपण डोकं लावायचं काहीच कारण नाही. जेव्हा कोणाला ते निमित्त करतील हे सांगू शकत नाही. भक्ताची थोरी देवच जाणे. मग ते नामधारकाला करतील, वासनिकाला करतील, साधू संतांना करतील, तपस्वींना करतील, कोणालाही करू शकतात. गुण काय फक्त मानवांमध्येच आहे का, गुण अनेक लोकांमध्ये आहे. देवाने सांगितलं आहे बहुरत्ना वसुंधरा, या वसुंधरेवरती 100 बडकर 1 रत्न आहे, 100 बडकर 1 ज्ञानी आहे, 100 बडकर 1 आहे आचारवंत. ते अन्य का असे ना, त्यांच्या मार्फत, त्यांच्या माध्यमातून तरी तुम्हाला ते सीख देऊ शकतात काहीतरी, देवाने ठरवलं तर. स्तंभ आहे का, ते स्तंभ आहे, शिकणं आहे, दाखवणं आहे, आरसा आपल्यासमोर आणणं आहे, त्यातून आपण बाहेर पडणं आहे. तो देवाच्या अधिकारातला विषय असल्यामुळं आपल्याला परमेश्वर निमित्त करून ही धर्माची एक चाल पूर्ण करून देतात. परंतु ह्या अवस्थेला जाण्यासाठी, या योग्यतेला पोहोचण्यासाठी आपल्याला सर्वात पुढचा दरवाजा कोणता आहे महत्त्वाचा, संत सामुग्री. कर्म आपले चांगले पाहिजे. मग ते मानसिक, ते वाचिक, प्रारब्ध, ते संत सामुग्री आपल्याकडे पाहिजे. काहीतरी भांडवल आपल्याकडे, आपण म्हणतो ना काही करायचं तर भांडवल पाहिजे, बोलायचं तर भांडवल, बिझनेस करायचा तर भांडवल, जे बी करायचं तर भांडवल. तसं संत सामुग्रीचं जर भांडवल आपल्याकडे असेल आणि ते सातत्यपूर्ण आपण प्रयत्न करून आपण आपल्या जीवनामध्ये बदल करत असेल तर परमेश्वर आपल्याला दास्याची संधी देतात, निमित्ताची संधी देतात. आणि त्यातून परमेश्वर आपल्याला त्यांच्यातलं ना आपल्यातलं अंतर कमी करत त्या परमेश्वरापर्यंत परमेश्वरच पोहोचवतात. कारण जीवाची मधली कड आहे ती आपण केली पाहिजे. आज आपण अत्यंत महत्त्वाचा दरवाजा बघणार आहोत. पुढचा दरवाजा कोणता असू शकतो, अंदाज करा. ज्ञानाचा दरवाजा झाला, दास्याचा झाला, निमित्ताचा झाला आणि संत कर्माचा झाला. आता 5वा दरवाजा कोणता आहे, कोणता असू शकतो? परमेश्वराला आपल्याला काय द्यायचं आहे? प्रेम द्यायचं आहे. परमेश्वराला असं वाटतं की यांनी प्रेमच घ्यावं. कारण परमेश्वरा प्राप्तीचे 2 साधनं, एक ज्ञान साधन, एक प्रेम साधन.
ज्ञान साधनातून अनेक अडचणी आहे. ज्याला ज्ञान झालं का त्याच्या मनात शंका, प्रश्न, चिकित्सा ही वाढत राहते. तो पुढं पुढं जात राहतो. त्या ज्ञानियाची साधना तो करत असताना त्याची धारणा काय निर्माण होते की श्रीमूर्त हे माझं साधन आहे, साध्यता आतलं स्वरूप आहे. त्या परमेश्वराने साकार होऊन अवतार धारण करून तत्वज्ञान सांगितलंय, बोध सांगितलाय. त्या मूर्तीच्याही पलीकडं या ज्ञानियाची धारणा, विचारधारा आणि नजर असते. पण प्रेमियाची तशी नसते. प्रेमिया म्हणता जो परमेश्वर आहे तो माझ्यासाठी करचरणवंत म्हणजे घेऊन इथं क्रीडला आहे, आला आहे. हेच माझं साधन, हेच माझे साध्य. त्याच्यामध्ये चिकित्साच नसते. हा माझा देव जो समोर दिसतो तो मला पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराचंही त्याच्यावरती विशिष्ट प्रेम असतं. म्हणून ज्ञानापाशी प्रेम उत्तम सांगितलं आहे. प्रेम बोलीजे भक्ती बोलीजे. त्या भक्ताला, त्या भक्तीला प्रेमाचं नाव दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला ज्ञानाच्या पलीकडे जायचं आहे. आपण ज्ञानाची तर पायरी पहिली पास करून घेतली, त्यातून समज जाणीव आली, त्यात आपल्यात बदल झाला, त्या बदलातून आपली अवस्था बदलली आता. आणि म्हणून देव आपल्याला आता संधी देण्यासाठी दास्य आणि निमित्त करताय. परंतु त्याच्याही पलीकडं प्रेम श्रेष्ठ आहे. ज्ञानाने आपल्याला प्राप्त झाल्यानंतर याच्यात सातत्यपूर्ण जरी आपण करत राहिलो तरी त्यावरती टिकूच याची गॅरंटी नाही. कारण का जीवाचे दोष अत्यंत स्ट्रॉंग आहे. आणि ते कोणते? पहिले विकार, विकल्प, स्वभाव हे जीवाचे महत्त्वाचे दोष आहे. जीव विकारा वेगळा झालाच नाही. आणि विकार अत्यंत स्ट्रॉंग. विकार का शेवटचा महादाईसाला देव म्हणतात विकार का एक मुख, विकार तो हजारो मुख. देऊ आवडे, खाऊ आवडे, घेऊ आवडे, सर्व विकारच आहे. आणि या विकारातून आपण परमेश्वराला प्राप्त करणं एवढं सोपं नाही, सर्वात मोठं चॅलेंजिंग आहे. आजपर्यंत या विकारांनीच आपण घरंगळत आलो, नापास होत आलो. देवाने त्यावेळेस आपल्याला बोध दिला, जाणीव करून दिली, आपण प्रयत्न करत होतो. त्यावेळेस आपल्याला देवाने साध्याची संधी दिली होती, निमित्ताची संधी दिली होती. परंतु विकारांनी आपल्याला आउट करून टाकलं. या विकारातून आपल्याला पास होता आलं नाही. ज्ञान तर होतं. पूजनीय माईम भट्टांना ज्ञान कमी होतं का? कोणी शंका घेऊ शकतं काय? 18 पुराण, वेद, भास्कर शास्त्र, उपनिषद आणि त्यानंतर स्वामी श्री चक्रांच्या श्रीमुखीचं स्वतःच्या परमेश्वराच्या मुखाने बोध आणि ब्रह्मविद्याशास्त्र. पण तरी त्यांना शंका होती भटोमज देव होईल का? ही फक्त आणि फक्त विकारामुळे. कळत न कळत त्यांच्यामध्ये मनात आलेल्या गोष्टी, अनसारखं बदलणाऱ्या गोष्टी झाल्या. आणि त्याच्यामुळं त्यांच्या मनात एक पालचूक चुकत होती की यदा कदाचित इथून मागं जेव्हा मी असं नापास झालो, आत्ताही होतो का काय? म्हणून त्यांनी आचार्यांकडे येऊन कन्फर्म केलं. आणि कन्फर्मेशन भेटलं तेव्हाच पुढच्या प्रवासाला निघाले. पूजनीय माईम भट्टांची ना आपली कुठं तुलना होते का? पूजनीय माईम भट्टांचं नाव घेण्याची लायकी नाही आपली. ज्ञानसूर्य, त्यागसूर्य, परमेश्वराची एक विशेष त्यांच्यावरती दृष्टी. देव महादाईसाला सांगतात ब्राह्मण जेव्हा चर्चा करायचे त्यावेळेस तुम्ही असते तर तुम्हाला ती नुसती चर्चा ऐकून सुख झालं असतं. कारण त्यांची चर्चा त्या लेवलची, त्या अवस्थेची. याचा अर्थ देवालाही पूजनीय माईम भट्टांविषयी किती लागलेपण होतं, प्रेम होतं. उत्तरपंथाला जाण्याची प्रवृत्ती झाली. महादाईसा विचारते कशाने ही प्रवृत्ती भंगेल? उपाय काय सांगावा देवाने? एक लक्ष जाप करा. ते झालं नाही म्हटले दुसरं सांगा. माईम भट येतील आणि गीता वाखाणतील तर आमची प्रवृत्ती भंगेल.
का बरं? आचार्य नव्हते समोर, महादैसा नव्हत्या समोर, दुसरे भक्त नव्हते समोर. गीता वाखाण्याची जर प्रवृत्ती होती तर वाखाना प्रवृत्ती भांगवा. पण नाही, ते काय समजत होते, देव काय म्हणत होते, आपल्याला काय सांगत होते, का ती योग्यता पूजनीय माईम भटांकडेच आहे. आणि एवढ्या योग्यतेचे ब्राह्मण, एवढ्या योग्यतेचे भक्त, ते सुद्धा विकाराने जातात का काय अशी शंका होती. तेव्हा आपली काय गत आहे? आपण तर 10 दिवस आलो तरी मोबाईल जमा करू शकत नाही. 10 दिवस आपण घरी फोन करणं बंद करू शकत नाही, नाश्ता बंद करू शकत नाही, आंघोळी बंद करू शकत नाही. हा विकारच आहे सर्व. जायचं कुठंच नाही आहे तरी आपले कपडे बदललेले दिसतात. तसं काय शूटिंगला जायचं आहे आपल्याला, याच्या वेगळं आपण होऊ शकत नाही. देवाला आपण कसे जाणार? देवाकडे जाणार कसे? देव तर पाहिजे. देवाने सृष्टी त्याच्यासाठी निर्माण केली, स्वतः त्याच्यासाठीच आले, आपल्याला बोध त्याच्यासाठी दिला आणि आज आपण अभ्यास त्याच्यासाठीच करतोय. मग एवढं सारं करूनही जर तो भेटला नाही तर या करण्याला काय अर्थ राहिला? विकल्प मनाचा, आपल्या मनात गोष्टी येत राहतात. देवताजनित विकल्पातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही, परंतु विचिकित्सकता जी विकल्प आहे त्यातूनही बाहेर पडणं एवढं सोपं आहे का? सकाळी सूत्र येऊन गेलं, अभिलाषा निवर्ते तरी सुची असुची जात नाही म्हटले साधकाची. आणि आपण मिनटाला क्षणाक्षणाला सत्संग चालू आहे तरी आपण साऱ्या दुनियात फिरून येतो. आपण आजपर्यंत त्याच्यातून नापास झालो म्हणून तर आपण परत परत नरकात आलोय. अष्टस्वभाव, क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा, या आपले नाही आहे, या स्वभावाचे आपण आहोत. एवढं आधीनत्व आहे आपल्याला. 10 मिनटं जेवण लेट झालं तरी आपल्या अंगाचा कापारा सुटतो आणि चिडचिड होते. घरी इथं चिडचिड करून काय उपयोग नाही असं तुम्हाला लक्षात आल्यामुळं काय उपयोग नाही. पण घरी काय करता तुम्ही? इथं व्यवस्थित आहे, सेटअप आहे म्हणून. पण घरी चहा लेट झाला तरी, जेवण लेट झालं तरी, इकडं तिकडं 19-20 जरी झालं तरी आपलं टाळकं सरकतं. स्वभाव आपला नाही आहे, आपण आता स्वभावाचे झालेलो आहे आणि त्यातून आत्तापर्यंत देवापर्यंत आपण पोहोचलो नाही आहे. म्हणून जे हे जीवाचे जे दोष आहे त्या दोषातून बाहेर पडायचं कसं काय? म्हणून आपला आजचा दरवाजा कोणता आहे? प्रेमाचे उपाय. कारण का? देवानी ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम सांगितलं. प्रेमच का? तर प्रेम होताच विकार, विकल्प, स्वभाव उच्छेदून टाकतात देव. म्हणजे ज्या अडचणी आहे, ज्या अडसर आहे, ज्या प्रॉब्लेम्स आहे ते देवच काढून टाकतात. विकार नाही राहिला, विकल्प नाही राहिला, स्वभाव नाही राहिला, जीव उद्धारला ना, राहिलं काय बाकी? उद्धारणासाठी ज्या अडचणी होत्या, अडथळे होते तेच दूर झाले. मग फक्त प्रोसेस राहिली फक्त, आणि तिथं देव करणार. मग आपल्याला काहीच करावं लागत नाही. जीवाला, ज्ञानी जीवाला स्वतः करावं लागतं आणि प्रेमी जीवाचं स्वतः परमेश्वर करतात. किती भारी का नाही? आपलं देवाने करावं. मग काय मिळवावं लागणार आपल्याला? प्रेमाच्या दरवाजातून आपल्याला बाहेर पडावं लागेल, प्रेम मिळवावं लागेल. मग द्या प्रेम, द्या प्रेम, द्या प्रेम म्हटल्यावर मिळेल काय? ते कशातून मिळेल हे बघावं लागेल, शोधावं लागेल, त्या कृतीवर जावं लागेल, त्या पर्यायावर जावं लागेल. तशी तळमळ, तशी वासना, तशी प्रार्थना आपली निर्माण करावं लागेल. आणि तशी निर्माणी जरी आपल्याला प्रेम भेटलं तर मग झालंच उद्धार, राहिलंच नाही काही. त्यासाठी सुंदर पक्षकारांनी काही उदाहरणं दिलेली आहे. मधले ज्ञानी भक्त आणि प्रेमी भक्त यांच्या ठिकाणी परमेश्वराचं कार्य कसं चालतं. म्हणजे ज्ञानी भक्ताला देव पाठीमागं टाकतात, पाठीवर टाकतात, आणि प्रेमी भक्ताला पोटाशी धरतात. आपलं 2 मुलं असतात, एक लहान असतं. ते वडील काय करतात? त्या लहान्याला कडेवर घेतात,
आणि तो मोठा असतो त्या मोठ्याला काय करतात, पाठीवर टाकतात. आता त्या पाठीवर टाकलेल्या मुलाला वडिलांना धरता येतं का? त्या मुलांनी वडिलांना धरलेलं असतं आणि लहान्याला वडिलांनी धरलेलं असतं. म्हणजे ज्ञानी भक्ताला धर्म पकडावा लागतो, धर्म सांभाळावा लागतो. ती एक दिवसासाठी नाही, 2 दिवसासाठी नाही, सातत्यपूर्ण शेवटपर्यंत. कधी हात सुटेल, कधी कळ लागेल आणि कधी खाली पडू सांगता येत नाही. त्यांचा प्रयत्न असेल तर वडील थोडेसे आधार देतात असं पाठीमागून, तसा प्रयत्न करी दैवाचे साह्य. पण प्रेमी भक्ताचा तो विषयच नाही. त्यांनी देवाला धरलेलंच नसतं, देवानीच त्याला धरलेलं असतं. त्याच्यामुळे फुल सिक्युरिटीमध्ये असतो तो, भीतीच नसते पडण्याची जाण्याची. म्हणून आपण काय मिळवलं पाहिजे मग? प्रेम. त्या प्रेमाच्या दरवाज्यातून आपण जर बाहेर पडलो तर आपला उद्धार झालाच समजा. म्हणून ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम सांगितलं. प्रेम बोलीजे भक्ती बोलीजे. म्हणून प्रेमाच्या दरवाज्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. मग त्याचे उपाय देवानी काय काय सांगितले, कोणते कोणते सांगितले, कसे सांगितले, देव कसे करतात, देव कसे पकडतात, देव कसे उद्धरून नेतात. बाईसा प्रेमी भक्त होत्या की नाही? त्यांना काही होतं, काही त्रास, आजार, बाईसा कुठं आजारी पडल्या, भूक लागली, काही करण्याची इच्छा, काहीच नाही. कारण स्वभावच नाही. विचार करा, तुमच्या स्वभावाचा तुम्हाला त्रासच नाही झाला, झाले ना तुम्ही सुखी. भुकेचा त्रास नाही, जेवणाचा याचा त्रास नाही, त्याचा कशाचा त्रास नाही. पहिलं युग कोणतं? त्या कृतयुगामध्ये अष्ट स्वभावाचा त्रास नव्हता. जेवले तर जेवले, नाही जेवले तरी चालत. म्हणून रामाच्या सेवेला कोण होतं? आणि ते लक्ष्मण 14 वर्ष खाल्लं नाही, यांनाही माहीत नव्हतं. आणि हे म्हणायचे का त्यांनी दिलं तर खाऊ, त्रास झाला का? आपण 14 मिनिटं लेट होऊ का? इकडं 14 वर्ष ते उपाशी राहिले. दिलं तर खाल्लं, नाही तर खाल्लं, झोपले तर झोपले, काहीच नाही, त्रासच नाही, कपलीगच नाही. आणि आत्ता तुम्हाला देवाने सांगितलं की यस काढले स्वभाव, सहज इमॅजिन करा, त्रासच नाही, डोक्याला तास नाही. त्याच्यासाठी तर धावतो, पळतोय, इस्टेट कमवतोय, इकडं जातोय, तिकडं जातोय. 2च गोष्टीसाठी आपण धावतोय, पळतोय. पूज्य माईंभटांनी एकदा विचारलं देवाला की हा समाज का पळतोय सारखा, स्थिरच नाही, थांबतच नाही. अर्जुन देवानी जे मन सारखं पळतंय, का थांबत नाही का? बघा तुम्ही रस्त्यावर जाऊन उभे राहा, जो तो पळतोय. कोणी मोटरसायकलवर पळतोय, कोणी 4 व्हीलर, कोणी बैलगाडीवर, कोणी पायी चाललं तरी पटपट चालतोय. तो थांबायला कोणी तयार नाही, शांततेने कोणी चालतच नाही, जो तो पळतोय नुसतं. म्हणले 2 जड आणि चेतन विषयाच्या अनुषंगाने हा जीव पळतोय. आणि तेच नाही राहिलं तर तो जीव कसा होईल? स्थिर होईल, शांत होईल. त्याच्यासाठी तर सारी धडपड आहे. किती लागतंय अंदाज नाही. त्यामुळे तो पळत राहतो. त्या पळण्यातून तो जे कर्म करतो ते दुःखाला आणि पापाला मूळ आहे, त्यातून नरक भेटत आहे. देव काय म्हणतात? हा प्रपंच अस्थिर आहे, या अस्थिरतेला स्थिरतेकडे नेण्याचा जो जीव प्रयत्न करतो ते दुःखाला आणि पापाला मूळ आहे. जर हे नसतं तिन्ही तर या प्रपंचा वाचून दुसरं काही सुखही नसतं म्हटलं. देवाला एवढा उपद्याप करायची गरज नसते आणि आपल्याला डोकं फोडायची गरजच नसते. परंतु ते त्याला मूळ आहे. म्हणून आपल्याला काय पाहिजे आता? प्रेम पाहिजे. पण प्रेम मागितल्याने भेटत नाही. त्या प्रेमाच्या अधिकाराचे, योग्यतेचे जर आपण झालो, अनेकांसाठी आपल्याला देवाने निमित्त केलं, चांगल्या सामुग्रीची शिदुरी आपण जोडत राहिलो तर देव प्रेम देतात आणि त्या प्रेमातच आपला उद्धार होणं सोपं होतं. बघा, हा एक डोंगर आहे का, तो एक डोंगर आहे की नाही? 2 डोंगर. आपण या डोंगरावर उभे आहे आता. तिथं ज्ञानी भक्त आहे, प्रेमी भक्त आहे, सारे आहे. आणि हा मधल्या काळामध्ये इथल्या मधल्या जागेत काय आहे माहिती आहे का? जंगल आहे, झाडी आहे, हिंस्र प्राणी आहे इथं सर्व. आणि आपल्याला जायचं ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर जायचं तर वाचत वाचत जावं लागेल ना. ज्ञानी भक्ताला चान्स नसतो. ज्ञानी भक्ताला या डोंगरावरून उतरायचं
हे सारे जे हिंस्र प्राणी आहे, वाघ, सिंह, हत्ती, घोडे, साप, सर्व यांच्यापासून वाचत 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 त्या डोंगरापर्यंत पोचायचं, परत वरती चढायचं. त्या दिवशी डोंगरावर गेलो तर किती धापा लागल्या, किती त्रास झाला. आणि याच्यातून वाचून जायचं आहे. आपण एका डोंगरावर उभे करुभूमीमध्ये आणि आता परमेश्वराच्या कैवल्यगडावर जायचं आहे आपल्याला. पण आतमध्ये विकार आहे, विकल्प आहे, स्वभाव आहे, अनंत दोष आहे. त्यातून वाचवत वाचत आपल्याला तिथपर्यंत जायचं. एवढं सोपं आहे का? कोणता एखादा दोष, कोणती एखादी अविधी आपल्याकडून घडेल, देव म्हणता क्षणा एका माझी. क्षणात एखादं असं कर्म तुमच्याकडून जर घडलं तर कितीतरी वर्ष आपल्याला ते निस्तारावं लागत. तेव्हा परमेश्वर प्राप्तीचा तर विषयच नाही. ज्ञानियाला ही सारी प्रक्रियेतून जावं लागतं, पण प्रेमियाला त्या प्रक्रियेत त्याला उतरावं लागत नाही, चढावं लागत नाही. मग काय करायचं? कसा जात असेल तो तिथं? परमेश्वराने स्पेशल हेलिकॉप्टर त्याला ठेवलेलं आहे. हेलिकॉप्टर जातं, त्या हेलिकॉप्टरमध्ये त्याला बसवतात आणि हेलिकॉप्टर उडाला का लगेच त्या डोंगरावर देव तिथं आहेच. उतरायचं नाही, चढायचं नाही, हिंस्र प्राणी नाही, काहीच नाही. स्पेशल व्यवस्था. म्हणजे स्पेशल व्यवस्थेमध्ये बसायचं का ह्या खडतर अडचणीत बसायचं सांगा? स्पेशल व्यवस्थेत बसायचं आवडेल ना? काय विचार करा. स्पेशल आपल्यासाठी हेलिकॉप्टर, AC, पायलट, 81 कोटी 1.25 लाख देवतेची सिक्युरिटी, झेड दर्जाच्या पलीकडची, झेड 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 झेड, रेड कार्पेट. आणि देव वाट पाहत आहे. देवाची वेटिंग नाही करायची आपल्याला, आपण जायच्या अगोदर देव वाट पाहत आहे. कारण भक्ताचा आत्मा देव, देवाचा आत्मा भक्त, एकाशिवाय राहू शकत नाही. वियोग न नुरे. प्रेमी भक्तला वियोग सहन होत नाही आणि परमेश्वरही वियोग देत नाही. त्याच्यासाठी मात्र आपल्याला प्रेमाचे अधिकारी व्हावं लागेल. हा प्रेमाचा दरवाजा आपल्याला समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल आणि त्या कृतीवरती जावं लागेल. अन्यथा प्रेम प्रेम आपण म्हणत राहतो, परंतु आपल्याला भलतीच प्रेम माहिती आहे. ते प्रेम बिम काही नसतं. ज्याला आजपर्यंत आपण प्रेम समजत होतो ते प्रेम बिम काही नसतं. ती अवस्थेची व्यवस्था असते, बाकी प्रेम नसतं. फक्त ते प्रेमाचं बिरुद त्याला लावलेलं असतं. त्या वेळेची ती गरज असते, त्या गरजेनुसार त्याला प्रेम जोडलेलं असतं. कारण देवाने सांगितलं मातेचं प्रेम ते नैसर्गिक. देवाने दुसरे प्रेम सांगितले का? आपल्याला ब्रह्मवाणी महत्त्वाची. आईचं प्रेम नैसर्गिक आहे ना, आईचं प्रेम आहे, दुसरं प्रेमच नाही आहे. मग दुसरं आहे काय? दुसरी फक्त अवस्थेची व्यवस्था आहे. आपली गरज आहे, परंतु हे कधी कळल? विशिष्ट लेवल, विशिष्ट अवस्थेला आल्यानंतर. तोपर्यंत बरंच पाणी ब्रिज खालून वाहून गेलेलं राहतं. जगामध्ये परमेश्वराने काय आहे आणि काय नाही हे सांगितलेलं आहे, परंतु आपण अन्यथा ज्ञानात असल्यामुळं कशाला काय म्हणायचं हे माहीत नाही. मग आपण कशाला काही म्हणतो. आपण सहज बोलतो ना, नाही तुम्ही आले आनंद वाटला. आनंद वाटला का? आनंद तो निर्तेशच. तुम्ही आले आनंद वाटला आणि त्यांनी काहीच नाही आणलं हे लक्षात आल्यानंतर मग दुःख वाटलं. तो आनंद आहे का? त्याला आनंद आहे का? याला का आनंद वाटला? यांनी काहीतरी आणलं असेल माझ्यासाठी म्हणून आनंद वाटलेला आहे. पण 0 मिनिटात कळालं की यांनी काहीच आणलेलं नाही, लगेच दुःख झालं. आनंद निर्तिशय सुख. बोलतो ना बोलता बोलता, तसंच प्रेमाचं आहे. यातून एकदा बाहेर पडले का मग देवाचं प्रेम भेटेल. कारण भौतिक जगाच्या प्रेमात आहे ना तुम्ही, या कळस एकच भेटेल. इथल्या प्रेमातून बाहेर पडलं का मग देवाचं प्रेम भेटेल. या कळस दोन चालत नसतं, म्हणून याला सोडावं लागेल, तेव्हा देवाचं प्रेम भेटेल. प्रेम देवाचं भेटेल तेव्हा उद धरून गेले म्हटले, काही राहिलंच नाही. मग जे अडथळे, जे अडचणी ते देवच काढून टाकतात. त्याच्यामुळं प्रेमाचा हा दरवाजा आपल्याला समजून घ्यावा लागेल.
प्रेमसंचार मात्रच जे अडचणी, विकार, विकल्प, स्वभाव आहे परमेश्वर स्वतःच ते उच्छेदून टाकतात. त्यांना माहिती आहे की हे जर असेल तर हा इथपर्यंत येऊ शकत नाही. आणि विशेष जर प्रेम आहे परमेश्वराचं तर प्रेमाचं लक्षण काय? त्याच्या अडचणी दूर करणे, त्याचे अडथळे दूर करणे. आपल्या प्रेमाचं उलटं आहे. प्रेम आहे म्हणून अडचणीने अडथळे निर्माण करत राहतो आपण भौतिक जगामध्ये. आणि तुम्ही बाहेर वागत असताना, फिरत असताना ही दररोजची उदाहरणं आहे आपल्याला. दररोजच्या त्या उदाहरणातून आपल्याला बरंच काही शिकता येईल. परंतु आपण म्हणतो नाही नाही प्रेम आहे, पण ते प्रेम आहे का वासना आहे, का ॲडजस्टमेंट आहे, का गरज आहे, का अवस्थेची व्यवस्था आहे, का व्यवस्थेची अवस्था, याचा कधी विचार आपण करतो का? नाही करत. कारण त्याच्यातच आपल्याला त्याच्या पलीकडं काही माहीतच नाही आपल्याला. त्याच्या पलीकडचं जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा अलीकडची जी किंमत आहे ती आपोआप कमी होईल. अलीकडची का किंमत आहे? पलीकडचं माहीत नाही आहे. ही परमेश्वराचं प्रेम जेव्हा तुम्ही समजून घ्याल पलीकडचं, तेव्हा या अलीकडचं सारं वासनात गुंडाळून तुम्ही टाकाल. त्याच्याविषयी तुम्हाला अट्रॅक्शन नाही राहणार, अटॅचमेंट राहणार नाही. कारण ते अन्यथा ज्ञान होतं, फेल गेलं, आपल्या लक्षात आलं, त्यातून आपण बाहेर पडलो. पलीकडचं प्रेम आपल्याला जाणीव जर झाली तर अलीकडामध्ये अडकतच नाही, अडथळे नाही, अडचणी नाही, काहीच नाही. त्या भ्रमातून आपण बाहेर पाडलं पाहिजे. म्हणून या प्रेमाच्या दरवाजात आता आपण आलेलो आहोत. आणि परमेश्वराचं लक्षण काय आहे? का प्रेम द्यायचं तर काही नुसतंच आहे प्रेम आमचं तुमच्यावर, तुमचं आमच्यावर असं म्हणून नाही चालत. खरी अडथळे कोणते अडचणी ते काढून टाकायचे. विकार, विकल्प, स्वभाव उच्छेदून टाकतात. प्रेम होतात देव लगेच 0 मिनिटात, त्याला काही वेळच लागत नाही. विनंती करावं लागेल आणि मग पाहावं लागेल असा विषयच नाही. 22 अंशनावर बसलेले आहे. 3 दिवसापासून देव बसले पाय पुसण्यावर. नजर होताच प्रेमाचा संचार 0 मिनिटात. आणि उच्चासनावर तुम्ही 22 लगेच स्वामी श्री चक्ररावांच्या श्रीचरणावर. आपले उच्चासनावर आहे. अज्ञानाच्या, अन्यथा त्याच्या मानाच्या, पानाच्या, कर्माच्या अडकलेलं आहे ना आपण. ही उच्चासनच्या खाली यायचं असेल तर आपल्याला परमेश्वराने बघितलं पाहिजे. बघितलं तर प्रेमाचा संचार होणार आहे. आणि या बघण्याच्या वेळ येईपर्यंत या अगोदरचे सारे दरवाजे आपण पार केलेले पाहिजे. 3 दिवसानंतर जेव्हा त्यांचे जे अडथळे आहे, दोष आहे, ते देवाने नासवले. 6 महिन्यात अगोदर मेकरला चिंतन केलं, हे सारं क्लिअर केलं भक्तासाठी, रेड कार्पेट. आणि मग देव स्वतः गेले. पाठीमागे म्हटले परमेश्वर अवताराचं त्यांनी सेवादास्य केली म्हणून घरा जाऊन संबंध दिला. घरी गेले. 22 आमंत्रण नव्हतं दिलं. देव स्वतः गेले होते. आणि मनात होतात प्रेमाचा संचार. आणि लगेच आसनावरून खाली प्रेमी भक्ताला काही कार्यक्रम झाला का? या बँड वाजले, हळद लागली, कपडे बदलले, दीक्षा झाली, काही झालं काय? तेच ज्ञानी भक्ताचं काय झालं? आचार्यांना सुपारी द्यायला लावली, विचार करायला लावला, शपथ घ्यायला लावली, दंडवत घालायला लावले, म्हणजे काहीतरी प्रोसेस करायला लावली. कारण ज्ञानी भक्ताची गॅरंटी नाही. तो आज आहे तर उद्या, उद्या आहे तर परवा, कधी बदलल सांगता येत नाही. तुम्ही आता आहे तोपर्यंत ओके, जोपर्यंत दुसरे भिक्षुक भेटती नाही तुम्हाला तोपर्यंत ओके. कारण अभ्यासक्रम माहीत नाही तुम्हाला, सिलेबस माहीत नाही. तुमच्यामध्ये एवढी योग्यता तुम्हाला निर्माण करावं लागेल की बाबा अभ्यासक्रमाच्या बाहेरचं सांगू नका, सिलेबसमधलं सांगा, अन्यथा तुम्हाला मार्क आम्हाला फुकट द्यावा लागतील. आपल्याला अभ्यासक्रम माहीत नाही. हे पार केल्यानंतर पुढं. आणि म्हणून प्रेम हे मिळवायची इच्छा ठेवायची. मला देवा प्रेमच द्यावं ही वासना ठेवायची, तळमळ ठेवायची, ही प्रार्थना ठेवायची. दररोज सकाळी जेव्हा तुम्ही
स्मरण करताय, स्मरणाला उठताय, प्रेम मागायचं. कारण देव म्हणतात मला प्रेम देण्याचीच इच्छा आहे आणि प्रेमच द्यावं असं वाटतंय. कारण प्रेम दिलं म्हणजे उद्धार झाला भक्ताचा. असे ज्ञानी तर भरपूर ज्ञानी केले, परंतु भरपूर ज्ञानी करून भरपूर बोध देऊनही प्रमादी झाले आणि पुन्हा 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 त्याच्यावरती एनर्जी वेस्ट करावं लागते देवाला. इच्छा नाही देवाला. ज्ञानी याचं काही नाही, काल काय ना आज काय ना उद्या काय. तिथं प्रोसेस करावं लागते, त्या प्रोसेसवरती थांबावं लागतं. इथं काहीच प्रोसेस केली नाही, प्रेम देऊन टाकलं, प्रोसेस आपोआप चालू झाली. इथं सारी प्रोसेस केली, एवढी प्रोसेस करूनही मनात विकल्प आलाच आणि उठ सांगावं लागलं, उठा निघा इथून. जावं लागलं 6 महिने, प्राचित्य घ्यावं लागलं, दुःख करावं लागलं, तेव्हा क्लिअर झाले, मग आले. तसंच माईम मठांचं आहे. चर्चा करून एवढं सांगूनही एवढं ज्ञानाचं 2-2 देवाचं सन्निधान, 2-2 देवाची सेवादास्य, श्रीमुखीचं ज्ञान असूनही ही ज्ञानाची आणि प्रेमामधला फरक आहे. म्हणून देवाला प्रेम द्यायचं तर आपणही प्रेमच मागावं, आपणही प्रेमच मिळवावं. बेस्ट दरवाजा कोणता आहे? प्रेमाचा. परंतु तिथपर्यंत जायचं तर सारे दरवाजे अगोदर पार करावं लागतील. कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं तर 10वीपर्यंत पास व्हावं लागेल. त्याच्या अगोदर 10 वर्ग तुम्हाला पास करावं लागतील, 10 वर्ष द्यावं लागतील. परंतु स्टेप चालत राहणे, तळमळ करणे, इच्छा करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून परमेश्वर काय म्हणतात? तळमळीत जन्माते धाडी त्याशी परमेश्वर आपुले प्रेम देती. मग आता प्रेम तर मिळवायचं आहे, पक्क झालं. या दरवाजातून आपल्याला निघायचं आहे, पास व्हायचंच आहे. मग त्यासाठी कुठं जाऊन फॉर्म भरायचा आहे, विशिष्ट ठिकाणी जाऊन क्रिया करायची आहे, विशिष्ट स्थानावरती जाऊन 6 महिन्याचा विडा व्हायचा आहे, हजेरी लावायची आहे, विशिष्ट ठिकाणी जाऊन 108 विडे व्हायचे. करायचं काय? किती खर्च करायचा आहे, किती क्रिया करायची आहे, किती स्थानं करायचे, किती स्मरण करायचं आहे, असं काही क्रायटेरिया आहे का? जो बिना खर्चाचा क्रायटेरिया देवानी सांगितला, बिना प्रवासाचा क्रायटेरिया सांगितला. नियमावली काय आहे? तळमळी जन्माते धाडी. तळमळ कशाची तळमळ? तूची व्हावा, तूची भेटावं. सारं भेटलं, घर झालं, संसार झाला, प्रपंच झाला, नाताचं तोंड पाहिलं, नातीचं तोंड पाहिलं, सारे स्थानं झाले, साऱ्या क्रिया झाल्या, सारे साधूंची भेटीगाठी झाल्या, सारं झालं देवा. तू नाही भेटला. कुठं भेटशील? कधी भेटशील? भेटशील की नाही? अनंत जन्म वाया गेले, अनंत सृष्ट्या वाया गेल्या देवा. आता तरी भेट. ही तळमळ, हे चतुर्विध दुःख ती होतच नाही, मनामध्ये येतच नाही. तळमळ आपोआप होत नसते. त्याच्यासाठी ज्ञानाची समज होऊन आपल्यामध्ये बदल करावा लागतो. आणि तो बदल करत करत या दरवाजातून आपल्याला पास होऊन ह्या योग्यतेला यावं लागेल. या योग्यतेला आल्यानंतर मग देव प्रेम देत असतो. आपण प्रेम मिळू नाही शकत देवाचं. त्या चौकटीत आपल्याला, त्या नियमात आपल्याला बसावं लागेल. एकदा का नियमात बसले की देव मग आपल्यासाठी बसतील. बाईचा नियमात बसल्या म्हणून देव 6 महिने चिंतन केले, नियमात बसल्या लगेच प्रवासाला स्टार्ट. पैठण गाठलं. नुसतं गाठलंच नाही, 3-3 दिवस अपमान सहन केला. पाय पुसणं तर पाय पुसणं. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या जीवनामध्ये किती अज्ञानी असेल, किती असंस्कारिक असेल, किती अहंकारी असेल, पण हे पाय पुसणं कधी कोणाला बसायला टाकलं आहे का? आठवतं आहे का तुम्हाला? आणि कोणी टाकत असेल का? नाही. त्या पाय पुसण्यावरती अनंत ब्रह्मांडाचे नायक बसले. का? भक्ताला प्रेम द्यायचं. त्या भक्ताची क्वालिटी आता त्या अवस्थेला आली आहे. जी काही किरकोळ राहिली ती काढायसाठी देवाला येणं आहे. त्यासाठी देवाने सण केलं. म्हणजे देव सण करतात, देव येतात,
देव देतात, आपण फक्त त्या योग्यतेचं व्हावं लागतं, त्या पात्रतेचं व्हावं लागतं. ती इच्छा, ती तळमळ, ती आर्तता, ती प्रार्थना आपली असायला पाहिजे का मला प्रेम व्हावं, मला प्रेम भेटावं. आणि अनंत वेळा, अनेक वेळा ज्ञान दिलं देवाने, पण नाही उद्धरलो. आता एकदा तरी प्रेम दे, जेणेकरून त्यातून तरी मी तरुण जाईल. तू नाही दिलं तर कोण देईल, तू नाही जवळ केलं तर कोण करील. ही इच्छा, ही वासना, ही चिंता, हे टेन्शन, हे ट्रेस, आपले भलते टेन्शन, आपल्याला भलते टेन्शन. हे झालं तर, नाही झालं तर, हे व्हायलाच पाहिजे, त्याच्यासाठीच आपण टेन्शन घेतलं. पण देव मिळवण्यासाठी कधी टेन्शन घेतलं आहे का? तळमळी जन्मा ते धाडी, तळमळ केली पाहिजे. कशी? जे कुत्रं असतं ना, कुत्रं उन्हाळ्यात काय करतं, तळमळ करतं, धडपड करतं, कारण त्याच्यामध्ये त्याला शांतता, गारवा कुठंच भेटत नाही. ते इथं भेटेल का, तिथं भेटेल का, तिथं भेटेल का, याच्या खाली भेटेल का, त्याच्या खाली भेटेल का, सारखं एका ठिकाणी तर बसतं का, ते तळमळ करत असतं. तशी तळमळ आपली असली पाहिजे. देव इथं भेटेल का, तिथं भेटेल का, या ठिकाणी भेटेल का, त्या ठिकाणी भेटेल का, या स्थानावर भेटेल का, त्या क्रियेतून भेटेल, या साधूंकडून भेटेल कुठून. आपण फिरस्तीवर राहिलो पाहिजे. पण आपण 4 स्थानं करून आले, वा वा मस्त, स्थानं मस्त झाली, आज क्रिया मस्त झाली, बाबा बी प्रसन्न होते, त्यांनी पदार्थ बी मस्त केले होते, मला तर एवढी अपेक्षा नव्हती, आणि विशेष म्हणजे थोडेसे पैसे गेले जास्त, पण काही हरकत नाही, क्रिया मस्त झाली. आपण याच्यातच समाधानी झालो ना. याच्या पलीकडे असलेला परमेश्वर, त्या परमेश्वराच्या पलीकडे असलेलं परमेश्वराचं प्रेम, ते मिळवायचं असेल तर यातून बाहेर पडावं लागेल. त्या परमेश्वर भेटल्यानंतर त्या परमेश्वराच्या पलीकडे जे प्रेम आहे तिथपर्यंत जावं लागेल. परमेश्वर तर भेटला, आपल्याला समजलाय, जाणवलाय, कळालाय, नाम भेटलंय, म्हणजे परमेश्वर भेटलाय. पण त्या परमेश्वराच्या पलीकडचं परमेश्वराचं प्रेम मिळवायचं तर त्या परमेश्वराच्या त्या चौकटीत, त्या क्रायटेरियात आपल्याला बसावं लागेल, त्या नियमात आपल्याला बसावं लागेल. आणि तो नियम काय? तळमळी जन्मा ते धाडी. त्याला काही लागतो पैसा, खर्च, वेळ काहीच नाही लागत, फक्त त्याची जाणीव. आणि त्याची जाणीव होताच साऱ्या भ्रमातून बाहेर पडणं, इतकंच आपल्याला लागतं, बाकी काही लागत नाही. महादैसाला असं निधान धर्म निरूपण करताना आम्ही असनिधानी कसे असावे, कसं राहावं, ही महादैसा देवाला विचारतात. आणि मग देव सांगतात, तळमळीत जन्मा ते धाडी, त्याला आम्ही प्रेम देऊ. असनिधानी, सनिधानात नाही, आपल्यासाठी असनिधानात तळमळ कराल तर आम्ही प्रेम देऊ म्हटले. जर आता ब्रह्म आणि परमेश्वराने जर प्रॉमिस केलंय तर देणार. ते देण्यासाठी यायची वेळ आली तर येणार, गॅरंटी देवाने दिलंय. त्याच्यामुळे असनिधानातसुद्धा आम्ही प्रेम देऊ शकतो, या अप्रत्यक्षरित्या देवाने आपल्याला क्लिअर केलेलं आहे. नाही तर आपल्या डोक्यात येईल असनिधानाने आता कसं काय प्रेम भेटतं, कारण महादैसाने विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे. परंतु हे करत असताना म्हटले, तिच्या पाठीमागे धावाल, सावध राहावं लागेल तुम्हाला. असनिधानातच हा सर्वात मोठा धोका आहे. महादैसा म्हणते, असं कसं काय, आम्ही तुम्हाला ओळखू शकत नाही, आम्ही यांनी ओळखू, त्यांनी ओळखू, त्यांनी ओळखू, कोणी काय सांगितलं, कोणी काय सांगितलं. आचार्य म्हणतात, आम्ही शास्त्राने ओळखू. म्हणले, शास्त्र तर देव भक्ताकडं असतं. ते म्हणतात, हा बरोबर आहे. आणि मग देव सांगतात, भक्त कधी स्वतःला देव म्हणून घेत नाही. त्यावेळी तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. मग परमेश्वराकडे जायचं आहे, आपल्याला न फसता जायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? शास्त्र जाणावं लागेल, शास्त्र अभ्यासावं लागेल. ते शास्त्र जाणून आपल्यामधले जे भ्रम आहे ते काढावं लागतील. त्या भ्रमातून बाहेर पडल्यानंतर आपल्यामधला बदल करावा लागेल आणि मग त्या परमेश्वराचं प्रेम आपल्याला भेटेल. आपण तर अजून भ्रमातच निघालो नाही का? शास्त्र अजून जाणलं नाही, अभ्यासच नाही, माहीतच नाही. आणि आज तर आपण पळतोय, देव मिळवायचं आहे, पण कोणा मागं पळतोय? तिच्या पाठीमागं.
परमेश्वरासारखं दिसणाऱ्या गोष्टीतच पळतोय ना आपण. परमेश्वराने तिथं महादाईसाला निमित्त करून आपल्याला सावध केलेलं आहे. कारण महादाईसा सन्निधानातून आज सन्निधानात आल्यामुळं देवाला त्या भेटल्या, प्राप्त झाल्या विषयच नाही आहे. आपल्याला साधं स्मरण कसं करावं हे कळत नाही आहे. त्या स्मरणात त्या देवाला आपल्याला कसं आठवायचं हे आपल्याला समजत नाही आहे. तसं परमेश्वराचं प्रेम आपल्याला कसं भेटेल, कसं समजेल. परंतु देवानीच स्वतः सावध केलेलं आहे का कोणाच्याही पाठीमागे धावल्याने देव भेटणार नाही आहे. कशाच्याही पाठीमागे धावल्याने देव भेटणार नाही आहे. परफेक्ट, अचूक ते समजून उमजून त्यावरती जेव्हा चालाल तेव्हा मात्र 100% मी तुम्हाला भेटेल. आणि ते सांगितलंय शास्त्र, ते सांगितलंय ज्ञान, त्या ज्ञानातली समज, त्या समजमधून आपण केलेला बदल. म्हणून ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहे या प्रेम मिळवण्यासाठी परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यातला सर्वात उत्तम उपाय आपण आज ह्या मिनिटाला काय करू शकतो. प्रेमाचे तर उपाय भरपूर सांगितले, पण त्यात आपण काय करू शकतो या अवस्थेत. का जो परमेश्वर ते केल्यानंतर परमेश्वर 100% आपल्याला प्रेम देणार आहे. असा कोणता उपाय आहे? काय आहेच नाही आपल्याकडे सामुग्री. आपल्याकडे झोळी आहे फक्त, ती फाटेल आहे. विकार विकल्प शून्य तुम्ही होऊ शकत नाही. तळमळ करू शकत नाही, दुःख करू शकत नाही. काय करू शकतो तुम्ही? स्वभाव मात्रा करू शकत नाही. जन्म देणं होत नाही. आपलं वय किती, आपलं राहिलं काय, गेलं किती, बदल करू शकत नाही. 50 वर्षात नाही बदल झाला, आता काय होणार आहे? काय करू शकतो आपण का जे देवाला प्रेम देण्यासाठी मजबुरी निर्माण होईल का? द्यावाच लागेल, आता याला प्रेम द्यावा लागेल. अशी कोणती गोष्ट आहे? तळमळीत होत नाही ना, तळमळत निर्माण होत नाही ना. तळमळ आपली भलतीकडेच आहे ना. देवाने तर सांगितलंय तळमळ तळमळ तळमळ, पण ती होईल का? अहो इथं माणसाने माणसाला विनंती केली तरी तो देत नाही आपल्याला. एवढं सोपं आहे का देवाला विनंती केली आणि लगेच देव आले? एवढे भाग्याचे आपण आहे का? आपण करंट आहे म्हणून तर असं आलो आहे आणि आपल्या विनंती लगेच देव स्वीकारतील का? नुसते करंटे नाही, आपण कसे माहिती आहे का? आपण कपाळ करंटे. तुम्ही काय मी काय सारे. आपण ध्यानावर असतो तर देवाच्या 800 वर्षापूर्वी सन्निधानात नसतो का जन्माला आलो. आपण ध्यानावर नाही म्हणून तर इथं आलोय. पण तरीही देवाची कृपा आहे, दया आहे, माया आहे, कृपा आहे, करुणा आहे आपल्यासाठी ओसंडून वाहते. तरीही देव आपल्याला उपाय सांगतात. काही हरकत नाही. 800 वर्षानंतर का होईल जर तू ते केलं तर 100% मी तुझ्याकडे येणार, मी तुझा होणार, तुला मी प्रेम देणार. ते आपल्याला माहीत नाही आहे. चालले प्रेम मिळवायला. असं कोणता उपाय का जे आज ह्या मिनिटाला ह्या ठिकाणी तुमचा व्यवसाय, तुमचा संसार, तुमचा प्रपंच सारं सांभाळून करू शकतात? एवढं सोपं आहे का ते? किती वर्ष झाले. थोडासा डोक्याला ताण देत चला. असेल तर देत चला, नसेल तर मान्य करा का नाही आहे बाबा, सांगून टाका एकदाच. आता सांगितलं का अरे हे का, हे तर माहीत होतं मला. अपर धर्मापासून काढी परधर्मी लावी. महादाईसा देवाला विचारते भक्तामध्ये काय सामर्थ्य असतं. तुम्ही म्हणता ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम, प्रेम बोलीजे, भक्ती बोलीजे. मग भक्ताकडे काय एवढे भक्ताचे तुम्ही गोडवे गातात.
भक्ताशिवाय देव नाही, देवाशिवाय भक्त नाही, एवढ्या उंचीला त्याला नेलं आहे, तर त्या भक्ताकडे काय ताकद आहे, काय सामर्थ्य आहे? म्हटले तो आवर धर्मापासून काढतो आणि जीवाला परधर्मी लावतो. या जगामध्ये चमत्कार एकही नसतो, चमत्कार आहेच नाही आहे. परंतु हा चमत्कार आहे का जो आवर धर्मापासून काढून परधर्मी लावणं, म्हणजे बदल, या जीवामध्ये बदल केला. कन्व्हिन्स केल्यानंतर एखादा जीव बदलतो आणि इकडं येतो, हाच चमत्कार आहे. आणि त्या महादासाला आश्चर्य वाटलं, म्हणजे एवढं सोपं, एवढं छोटी गोष्ट. हे देव काय म्हणतात, बाई हे काही साने, हे काही सोपं आहे, हे काही थोडं आहे. पोरे हो, हे काही साने, हे काही कवनी ठाई असे, हे काही कोणाच्या ठिकाणी असतं काय म्हटले? हे कोणाच्या ठिकाणी नसतं, हे भक्ताच्या ठिकाणी असतं, प्रेमी भक्ताच्या ठिकाणी. आणि हे तुम्ही करू शकतात. करू शकतात की नाही? करू शकतात की नाही? पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? शास्त्र अभ्यास, बोलण्याची प्रॅक्टिस, समोरच्याला कन्व्हिन्स करण्याची ताकद, याचं हित व्हावं याची तळमळ आपल्याला निर्माण करावं लागेल. हा नरकात जाऊ नये, कोणी असो, XYZ, याची वासना तुम्हाला निर्माण करावं लागेल. नाही तर आपल्याला काय करायचं, गेला तर गेला. अशी भावना असेल तर देव प्रेम देतील का? देव कोणाला निमित्त करेल? कारण स्तंभ एखादे निमित्त, देवाला निमित्त करायचं आहे आता. कारण देव आता निमित्त करणारे, अशा जीवाला निमित्त, अशा भक्ताला निमित्त करणारे का त्या निमित्तातून एखादा आवर धर्माचा जीव परमार्गाला, परधर्माला, देवाला लावायचा आहे. तुम्ही नाही लावू शकत, मी नाही लावू शकत, देवाला लावायचं आहे. आणि मग देव काय करतात? शोधणी करतात, कोण आहे, कोणत्या योग्यतेचा आहे, कोणत्या लायकीचा आहे, का ह्या जीवाला त्या जीवाकडे पाठवल्यानंतर त्याला इकडं मला खेचता येईल, त्याला मला इकडं घेता येईल. ती क्वालिटी तुम्हाला निर्माण करावं लागेल की नाही? ती तळमळ, ती इच्छा, ती वासना, तो अभ्यास, ते कष्ट, ती धारणा की नको या जगाचा कोणत्याच जीवाला नरक नको देवा देऊ, दुःख नको देऊ. जगाचं द्या सोडून, आपल्या आजूबाजूचे नातेवाईक, संबंधी, ओळखीचे, मित्र मंडळी, त्यांना सकाळी ज्यांचे नावं तुम्ही घेतले ना, त्यांना जरी बाबा देवा नको नरक देऊ, प्रेम दे, अशी प्रार्थना केली तरी देव तुम्हाला योग्य करतील. कारण हा जो भक्त असतो ना, हा दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो, स्वतःच्या विचाराचा विचार नाही करत. बाईसा कोणाचा विचार करत होते? देवाचा. आणि बरेच दिवस झाले भक्त नाही, म्हणून देवाला त्या म्हणतात, बाई बरेच दिवस, देवा बरेच दिवस झाले लोकच नाही, भक्तच नाही, कंटाळा आल्यासारखं झालं. बाई रांजण भरा पाणी भाताचा, तयारीत राहा. ती कशासाठी म्हणत होती बाईसा? कोणीतरी यावं, देवाकडून ज्ञान घ्यावं, प्रेम घ्यावं, बोध घ्यावं, त्या परमेश्वराला त्यांनी प्राप्त करावं, ही तळमळ त्या भक्ताची. आणि भरा रांजण. आणि मग दादोस अनेक भक्तांना घेऊन आले डोमेग्रामला, आणि तो सारा रांजण त्यांना खाऊ घालायला लावला. बाईसांना काय हौस आहे का लोकांनी यावं, मग विडे वाहिले तर तेवढेच पैसे भेटतील, मग बाबांना ती काही देतील, मग आपल्याला भेटल. देव आहे, धर्म आहे, लोकांनी यावं, घ्यावं, त्यांचं हित करून घ्यावं, याच्यासाठी देवाकडे प्रार्थना त्या करत होत्या. आपण कधी केली प्रार्थना? कोणाकडे केली का सांगा? आपण आपली प्रार्थना नाही केली अजून स्वतःची. दुसऱ्यांच्या प्रार्थनेचा विषयच नाही, दुसऱ्याच्या हिताचा विषयच नाही. कारण आपण आपलं हित अजून पाहिलेलं नाही आहे, चिंतन केलेलं नाही. देवा माझं हित व्हावं, मी नको जायला कुठं, दुसऱ्याचा तर विषयच नाही. जो दुसऱ्याचा विचार करल, दुसऱ्याच्या हिताचा विचार करल, तो त्या योग्यतेचा बनेल. आणि मग परमेश्वर त्याला निमित्त करून हा प्रेमाचा उपाय घडवतील. तुम्ही ठरवलं तर, अरे असं आहे का, चला उठा, चालले इकडं, याला लेक्चर दे, त्याला लेक्चर दे, याला पुस्तकं दे, त्याला हे कर, त्याला ते कर, लगेच मग निघाले, धर्माला लागले, भेटलं प्रेम. एवढं सोपं आहे का ते? एवढं सोपं नाही. त्यासाठी तुमचं हित तुम्हाला कळणं, तुमच्या हितासाठी तुमची प्रार्थना
धडपड असणं, त्या योग्यतेला तुम्ही पोचणं आणि आता तुमच्या हितातून तुम्ही बाहेर पडणं. माझं होईल का नाही माहीत नाही देवा, मी तेवढ्या योग्यतेचा नाही, मी तेवढ्या लायकीचा नाही, तेवढ्या पात्रतेचा नाही, पण निदान याला तरी करा, याचं तरी हित करा. दुसऱ्यासाठी आता हा प्रयत्न करायला लागला, दुसऱ्यासाठी प्रार्थना करायला लागला आहे, दुसऱ्यासाठी देवाला जायला लागला, विडे व्हायला लागला. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्यासाठी कधी विडा व्हायला आहे का? तुमच्या मनाने बरं का. कोणीतरी 50 रुपये दिले ना आमचा विडा व्हा, ती गोष्ट वेगळी. की चला जाळीच्या देवाला गेलो, रुद्रपूरला गेलो, डोमेग्रामला गेलो आणि अचानक आठवलं की अरे आपण विडा वाहतोय. मग आपले ते मित्र आहे एक चांगले माणसं, चला त्यांचाही विडा वाहून देऊ, आपल्या घरचे त्यांचाही विडा वाहून देऊ. असं केलं आहे का सांगावर? हात वर करा. आपलेच विडे वाहता वाहता नाकी न आले, आता दुसऱ्याचा विडा कसं वाढणार? असं कधी केलं आहे का की बाबा XYZ व्यक्ती आहे, खूप चांगली व्यक्ती आहे, त्याच्या अनुसरणाचे अडथळे दूर करा, त्याचं अनुसरण घडवा, त्याला प्रेम द्या, विडा व्हायला का दुसऱ्यासाठी? अहो स्वतःचाच विडा अजून अनुसरणाचा नाही ठेवला आपण, स्वतःचा संकल्प नाही केला, अजून दुसऱ्यासाठी काय करणार आहे? अजून आपण आपल्यातच आहे आणि आपण अजून आपल्यातही आलेलं नाही आहे. आपलं हित जीवाला परमेश्वर म्हणतात, स्वतःचं हित कधीही कळत नाही, समजत नाही, लक्षात येत नाही. आपलं हित जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराचे भक्त पण नाही. जेव्हा आपलं हित आपल्याला कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण दैवराटीला लागू. आपलं हित अजून आपल्याला कळालं नाही तेव्हा दुसऱ्याच्या हिताचा आपण कधी विचार करणार आहे? दुसऱ्याच्या भल्याचा कधी विचार करणार आहे? मनात कधी येणार आहे अशी वासना? आणि कसे देव आपल्याला प्रेम देणार आहे? प्रेम तर पाहिजे. फुकट काही भेटतं का या जगामध्ये? परंतु परमेश्वर फुकट देतात, परंतु ती घेण्याची योग्यता आपली निर्माण आपल्याला करावं लागेल. तशी भावना निर्माण करावं, आपण आपल्यातून बाहेर पडावं लागेल. आपण इतक्या प्रेमात अखंड बुडालेलो असतो का आपल्याशिवाय आपल्याला दुसरं कोणीच दिसत नाही. ती बिरबल बादशाहची गोष्ट तुम्हाला माहीत असेल. बादशाहने एकदा बिरबलाला विचारलं, हे जे प्राणी म्हणले ते सर्वात जास्त कोणावर प्रेम करतात? बिरबलाने उत्तर दिलं, ते स्वतःवर प्रेम करतात. काय मूर्खासारखा बोलतो म्हणे. आईचं मुलावर प्रेम असतं, बापाचं बायकोवर प्रेम असतं, हे सारं असतं. नाही म्हणे, जीव हा स्वतःवर प्रेम करतो म्हणे, बाकी दुसरा कोणा प्रेमही करत नाही. तो स्वतःचा विचार करतो, दुसरा कोणाचा विचारही करत नाही. बिरबल ठाम. बादशाह कसं काय ऐकणार? म्हणले सिद्ध कर. मग प्रयोगांती सिद्ध करतो म्हणे. आता माणसाला तर नाही काही करता येत. मग तलाव पाण्याचा भरायचा रिकामा केला. एक माकड आणलं, माकडीनं आणली, तिचं पिल्लू तिच्याजवळ आहे, आतमध्ये ठेवा म्हणे उभं करून. तिला पाणी सोडायला सुरुवात झाली, पाणी यायला लागलं. त्या माकडीने काय केलं? आपलं पिल्लू लगेच उचलून घेतलं. बादशाह काय म्हणतो, बघ बघ मूर्खा, तुला कळतं का काही? ती स्वतःचा विचार करत असते, तिने त्या पिल्लाला कशाला उचललं असतं? अहो म्हणे, वेट अँड वॉच, चलते रहो, पाणी सोडणं चालू ठेवा आणि बघत राहा काय काय होतं आहे ते. पाणी जसं वरती आलं, ते पिल्लाला जसं ती वरती घ्यायला लागली, मग पोटावरून पाठीवरून कपाळावर इथं डोक्यावर घेतलं. जेव्हा जेव्हा ते पाणी वरती गेलं आणि तिच्या नाकातोंडात जायला लागलं तेव्हा तिनं काय केलं? पाय खाली घातलं आणि उभी राहिली. बघा म्हणे, आता आपण आपल्यावर ते प्रेमात नाही अजून, तेव्हा दुसऱ्याचा विचार करणं सोडूनच द्या. आणि जेव्हा असा दुसऱ्याचा विचार आपल्या मनात येईल, दुसऱ्याच्या दुःखाचा दुःख वाटेल, दुसऱ्याच्या सुखात आपल्याला सुख वाटेल, दुसऱ्याच्या हितासाठी आपण तळमळ करू, दुसऱ्याच्या भल्यासाठी आपण विडे ठेवायला सुरुवात करू, दुसऱ्यासाठी जेव्हा खिटी घालायला सुरुवात करू, दुसऱ्यासाठी जेव्हा पंचावतार उपार करू, दुसऱ्यासाठी जेव्हा पारायण करू, तेव्हा देवाचं प्रेम भेटल. स्वतःसाठी पारायण करून करून थकलो, देवाचं प्रेम नाही भेटलं. स्वतःसाठी विडे ठरून थकलो, देवाचं ज्ञानही नाही झालं. आता दुसऱ्यासाठी केलं तर प्रेम भेटणार आहे, परंतु दुसऱ्यासाठी करणं एवढं सोपं आहे का? जेव्हा मी तुम्हाला म्हणतो तुम्ही मोठे आहात,
तेव्हा अप्रत्यक्षरित्या मी छोटा आहे असं म्हणतो ना, मला मी छोटा कधी होईल का? मीच मोठा, हम करे सो. मी पणातून निघावं लागेल ना. मी कोण आहे ही जाणीव निर्माण करावं लागेल. मीतून मला मी काढावं लागेल, कोणातून विकल्प सोडावा लागेल. आणि आहे परमेश्वर, त्याचं प्रेम हेच आपलं हितकारक आहे. ही एकदा ठाम निश्चयात्मक बुद्धी तुमची होईल, तेव्हा तुम्ही दुसऱ्याचा विचार कराल, तेव्हा प्रेम मिळेल. एवढं सोपं आहे का? तुम्ही हे करू शकतात मात्र. म्हणून तर देवाने उपाय सांगितला. पण त्याच्यासाठी काय काय लागेल ती शिदुरी तुम्हाला मिळवावं लागेल कष्टाने. आपोआप ती भेटत नाही. हे काही सोपं नाही म्हटले. कारण ज्ञानापाशी प्रेम उत्तम आहे. आणि जर प्रेम उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, तर त्या लेवलचाही तुम्हाला अवस्था श्रेष्ठतेची निर्माण करावं लागेल. श्रेष्ठ भावना काय? दुसऱ्याचा विचार करणं, दुसऱ्याचं हित करणं, ही श्रेष्ठ भावना आहे. आणि ह्या प्रेमाच्या उपायामध्ये परनिष्ठ थोर प्रेमोपाय. थोर प्रेमोपाय कोणता आहे? परनिष्ठ, दुसऱ्यासाठी करणं हा थोर. म्हणून दुसऱ्याचा विचार, आपल्या दुसऱ्याचा विचारच येत नाही. अनुसरलेले जीव आहे, चर्यावंत जे आहे, जर दुष्काळ पडला आणि त्यांना जर भोजन दिलं तर प्रेमाचे उपाय होतात. आता इथं दुष्काळ पडेल का आता? आणि जरी दुष्काळ पडला तर ती संधी तुम्हाला भेटेल याची काय गॅरंटी? दुष्काळ पडतच नाही. आता गव्हर्नमेंटनेच एवढे धनधान्य चालू केलेलं आहे. 2-2 रुपये किलोनी तांदूळ भेटत आहे, गहू भेटत आहे, नाही भेटत, फुकट आहे. आता दंते गोपाळदास ते ठीक आहे, आपल्या चंदनवंदनला दुष्काळ पडला, भिक्षा भेटेना, तिथं गेले, त्याचं बी भाग्य फुटेल. जर यदा काय ती क्रिया त्यांच्या ठिकाणी घडली असती तर त्या राजाला प्रेम भेटलं असतं. तो म्हणतो ज्याच्यासाठी चालू केलं तेच नाही झालं, बंद कर बाबा, मर. दैव देतं कर्म नेतं. दैवाने दिलं होतं, दंतगोपाळदासांना तिथं पाठवलं होतं, पण कर्मात नव्हतं, त्यांनी जोडलेलं नव्हतं. तशी तळमळ, त्याची इच्छा नव्हती, वासना नव्हती. ते म्हटले राजे तुम्हीच सांगितलं जे इथं बसून खातील ते दुसरं बरोबर द्यायचं नाही. आणि ते त्यांच्या नियमावरती धर्मावरती ठाम होते. तू इथं देशील, मी जाईल झाडाखाली तर खाईल. 3 दिवस उपाशी जाणं येणं नाही जमलं. परनिष्ठ दुसऱ्यासाठी. आता तर ती शक्यताच नाही आहे. म्हणून हे आपण करू शकतो का? वरचा जो उपाय तो करू शकतो, हे तुमच्या लक्षात आलं. आणि हे करणं एवढं सोपं नाही आहे. परनिष्ठ हा जो उपाय आहे थोर आहे, प्रेमोपाय. नवीन चर्यावंत, नवीनच अनुसरलेले जीव आहे. आणि शास्त्राच्या अनुषंगाने, शास्त्रासाठी त्यांना जर आधार दिला, अर्थवंता शास्त्र सांगितलं, आता त्यांना आधार कसा द्यायचा? नवीन चर्यावंत आहे, नवीन अनुसरलेले जीव आहे. बाबा तुम्हाला काही पुस्तकं पाहिजे, काय अभ्यासासाठी काय पाहिजे, काय काय गरज आहे, घ्या, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही धर्म सांभाळा. ते धर्म सांभाळल्याने तुम्हाला देव होईल, त्यातून आम्हाला देवाचा प्रेम भेटेल. पण आधी कधी विचार, आपण आपल्याला पुस्तकं नाही आणत, तेव्हा दुसऱ्याला कायला पुस्तकं देऊ आपण? आणि वरून आपण म्हणतो यांना काय कमी. तर नवीन का म्हटले? कारण ते अभ्यास करण्याची इच्छा ठेवतात. कधी तुम्ही आजपर्यंत कोणत्या मार्गात गेले आणि बाबा मला पुस्तकांचं दान करायचं आहे, केली का क्रिया कोणी? बाबा मला क्रिया करायची, आमची पंगत, तारीख द्या, वार द्या. तुम्ही दिले पुस्तकं कोणाला? मी मोफत पुस्तकं वाटतो. जे नवीन चर्यावंत आहे त्यांना वया वाटतो, पेन वाटतो, अभ्यासासाठी जी बी उपलब्धता आहे ती करून देतो, मॉनिटर देतो, जे आहे ते कॉम्प्युटर देतो, नवीन टेक्नॉलॉजीमधून तुम्हाला लॅपटॉप देतो. तुमच्या डोक्यात एकच आहे, अन्नदान ते उत्तम. डोक्यात फिट झालं. पण अभ्यासासाठी काही देण्याची वेळ आली, आजपर्यंत ती क्रियाच कोणी करेल नाही. तुमच्यात कोणी केली का? डोक्यात आले का कधी सांगा बरं? नाही आली डोक्यात. का? तर डोक्यात भलतंच घातलं ना अब्राहम, कचरा आहे ना. प्रित्यर्थ. आणि ते पुस्तकं कोणते होते? पारायणाचे, बाबाचे पुस्तक होते. ब्रह्मविद्याशास्त्राच्या अभ्यासासाठी म्हणतोय मी. ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असलेलं मग सूत्रपाठ आहे, भगवद्गीता आहे, स्थळपोते आहे. त्या अनुषंगाने
बाकी तर असे तर पुस्तकं देणारे खूप मी पाहिले. दशक्रियाला निमित्ताने मग बाबा काय देऊ, मग कोणी पारायणाचं देतं, कोणी भगवद्गीता देतं, कोणी काय कोणी काय कोणी काय, कोणी मग आमचे घेऊन जा मग तिकडं वाटा. ते नाही. ब्रह्मविद्याशास्त्राच्या अनुषंगाने त्यांना जे गरजेचं आहे ते बी कोणतंही देऊन उपयोग नाही आहे. जे गरजेचं आहे ते काय गरजेचं हेच आपल्याला माहीत नाही. ही क्रिया ती प्रेमाची आहे हे तरी माहीत होतं का तुम्हाला आजपर्यंत? तुम्हाला एकच क्रिया माहिती आहे, अन्नदान. ती एवढं जास्त झालं का पार अजीर्ण व्हायची वेळ आली. जिथं खराब होईल अशा ठिकाणी तुम्ही परत, जिथं नंबर लागेल तिथंच परत, ते सुद्धा गरजेवाल्यांना नाही. आणि तर कर्मराटीचा सिद्धांत आहे, अन्नदान ते उत्तम. आपला सिद्धांत कोण? अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रतिसाद, अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रतिसाधन. अहेतुक भावच नाही त्याच्यात. पोरग कामाला लागू द्या मग पंगत, पुरीचं लग्न होऊ द्या, चांगला जावई भेटू द्या मग पंगत, बंगल्याचं व्यवस्थित कोणत्या प्रकारचे अडथळे न येता बंगल्याचं काम होऊ द्या पंगत. कुठं आला अहेतुक भाव? कर्मराटीच्या क्रिया आपण आजपर्यंत आलो, कुठं प्रेम भेटणार? क्रियाच माहीत नाही आपल्याला. किंवा एखादा अर्थवंत आहे त्याला शास्त्र सांगायचं आहे, आता आपल्यालाच माहीत नाही तेव्हा दुसऱ्याला कसं सांगणार? आपल्याला तर पहिले अर्थता निर्माण झाली पाहिजे, नाही तर म्हणजे दोष लागेल. लोहे पाणी गिळलेले असावे, दोही ओटा टाळे घालावे. एक तर कळत नाही, सांगता येत नाही, आणि सांगायची वेळ आलीच आणि तुमच्याकडे असलं तर लगेच हे सूत्र समोर, भक्ती जडा धर्मी अधिकार नाही. देवाने सांगितलं, शास्त्र सांगतात. पक्षकार काय सांगतात का इथीचा जो भक्तिजड, दैवराटीचा भक्तिजड आहे तो आहे का अर्थवंत आलाय ना हा म्हणतो नाही, दोष लागेल, अन्यकथनाचा दोष लागेल, लोहे पाणी गिळलेले असावे, हा भक्तिजड, याला धर्माचा अधिकार नाही. हा सेन्स पाहिजे. हा थोर उपाय सांगितला आहे, प्रेम उपाय थोर. आणि तो थोर कोणता आहे? परनिष्ठ, म्हणजे दुसऱ्यासाठी. आपल्याची पडिल्याची शुश्रूषा कीचे, आपल्या पडिल्याची शुश्रूषा. मग पडला कशावरून? शरीरावरून. मानसिके पडला, आचारावरून पडला, विचारावरून पडला. जर हा प्रेमोपाय आहे तर आपल्या धर्मामध्ये एखादा वृद्धाश्रम आहे का? म्हातारी लोक आहे, आजारी लोक आहे, प्रेम भेटणारे, चला यांची सेवा करून, त्याचाच आश्रम आहे फक्त, आहे का? नाही आहे. उलट म्हातारी झाले का तेव्हा ते जागरी तुम्ही. आणि आम्ही तुम्हाला काय सांगायचं? थोर प्रेमोपाय, आणि म्हाताऱ्यांना घरी पाठवायचं. मग जर थोर प्रेमोपाय भेटणार आहे तर करा ना सेवा. 4 लोक सेवेकरी ठेवा, त्यांना आपलं म्हणून सांभाळा. प्रेम भेटणार आहे तुमच्या सेवेतून, तर ते तर म्हणते त्यागडे हे संसार करून आले आणि यांची सेवा करून काय देव भेटणार आहे, प्रेम भेटणार आहे. अशी भावना जर असेल तर आम्हाला सांगायचा नैतिक अधिकार आहे का तुम्हाला? थोर प्रेम उपाय, पडल्याची शुश्रूषा कीची. पण आपल्याच्याने होत नाही. श्रमनिवृत्ती, शारीरिक आहे, मानसिक आहे, श्रमनिवृत्ती. काही लोक कन्फ्युजन होतात, उदास होतात धर्म सांभाळत असताना. मानसिके पडलेला आहे, त्याला समजून सांगणं, त्याला मोटिवेशन करणं, धर्माच्या प्रती त्याला प्रेरणा देणं. तुम्ही कधी असं केलं आहे का? घराच्या आजूबाजूला काही उपदेशी आहे, अरे बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमात दिसतात, स्थानावर दिसतात, भेटीगाठी होतात, पण बरेच दिवस झाले हा माणूस भेटलाच नाही, चला तरी जाऊन येऊ, काय झाले नेमकं? आणि मग त्या वास्तविकाला तुम्ही भेटायला गेले, असं कळालं की तो थोडासा धर्मापासून दूर गेला आहे, कारण अडीअडचणी अडथळेत अडकला आहे. झालं का कधी? सांगा बरं. तुम्ही फक्त साधू संतांकडे मार्गांमध्ये गेले आणि विचारलं नाही तरी विचारत राहिले. वासनिकाकडे कधी गेले का? किंवा एखादे साधू आहे का त्या साधूंचा बऱ्याच दिवसापासून फोन नाही आला, काय पडताळणी केली का तुम्ही? ते धर्मावर आहे का नाही, का अडचण आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, काय उदासीनता आहे का, काय निगेटिव्ह झाले, काय झालंय, काय केली चौकशी? आपलीच चौकशी आपल्याला नीट करता येत नाही, आपल्याला नीट आपल्याला सांभाळता येत नाही, आपण दुसऱ्याची काय चेष्टा करणार? अशी तळमळ, तळमळी जन्मात धाडी, अशी तळमळ. मानसिके पडलाय, शारीरिके पडलाय, पडताळी करणे, तो धर्मावर कसा राहील, धर्मावर कसा टिकेल, कसा वाढेल, कसा धर्म त्याचा शेवटात जाईल, याच्यासाठी असलेली तळमळ, तळमळी जन्मात धाडी.
ती नाही आहे आपल्याकडं. थोर प्रेमोपाय, अन्य धर्मापासून परधर्मी लावणे हा तर थोर उपाय आणि तोच आपण आज करू शकतो. मग त्याच्यासाठी काय काय करता येईल त्याचं नियोजन करणं. तुम्ही कधी असा विचार केला आहे, चला हे देतो ते देतो, त्याच्यापेक्षा 50 भगवद्गीता घेऊन जायच्या, प्रेझेंट देत राहायचं, सूत्रपाठ द्यायचे, लीळाचरित्र द्यायचे, ते त्याला काही 4 गोष्टी कळाल्या तर तो येईल. बरं, हे अन्य धर्म अन्य लोक इकडं आणणं आहे, पण येथीचा अन्य तो काय, जो कर्मकांडात, अंधश्रद्धेत, विड्यात, स्थानात, साधूत, हे सारे याच्यात जे अडकलेले त्यांना बाहेर काढणं हे बी थोर प्रेमोपाय आहे. का रे बाबा, तू 50 वर्षे 20 वर्ष झाला उपदेश घेतला आहे, पण तू याच्यातच अडकला आहे. जरा कधीतरी सूत्रपाठ वाच, काहीतरी लीळा वाच, अभ्यास कर, शास्त्र कर. ज्ञानमोचक देवाने सांगितलं आहे. उपदेशी लोकांना तुम्ही कधी बोलले, कधी सांगितलं आहे, कधी जागृती केली आहे, कधी तो या कर्मकांडातून या विधीतून बाहेर पडेल याच्यासाठी काही प्रयत्न केला आहे. थोर प्रेमोपाय. तुम्ही तर अन्य अन्य ते देव म्हणतात, येथीचा अन्य हा जो अडकलेला आहे, आणि या अडकलेल्या अज्ञानी मजबुरी लोकांचा फायदा उठवणारे जे आहे त्यांच्या विरोधात कधी बोलले का, ते दोष लागल, बोलायलाच नको. या मजबूर समाजाला, अज्ञानी समाजाला, त्यांचं रक्त श्वसणारी जे आपल्यातलेच आहे त्यांना विरोध करणं, त्यांना समजून सांगणं किंवा त्यांचं पितळ उघडं करणं थोर प्रेमोपाय आहे. का तर हे आवर धर्मात नेत आहे. विकल्पाचं व्याख्या काय, अपर धर्म तो विकल्प, आणि हे कर्मकांड करायला लावत आहे. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, पितृ दोष लागला, नागबळी कर. कधी केला विरोध तुम्ही? म्हणजे नाही नाही काय करायचं, आम्ही कसं काय विरोध करू, दोष लागल. एखादा त्यात अडकेला असेल त्याला काढण्याचा कधी प्रयत्न केला आहे? थोर प्रेमोपाय आहे. आपणच त्याच्यात अडकले, त्याच्यामुळे आपण दुसऱ्याला कसा काढू? आपण जर त्यातून निघाले असेल तर दुसऱ्याला आपण सांगू ना. पण हे आपल्या लक्षात येत नाही. हे साऱ्या ज्या गोष्टी आहे हे प्रेमाचे उपाय आहे आणि हे परमेश्वर करून घेतो, पण त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. परमार्गावरील संकट, बुद्धी, उपाधी, सामुग्रीचं निवारण हे आता बरेच आहे, आणि एका सेशनमध्ये हा विषय पूर्ण होण्यासारखा नाही, एवढा मोठा विषय. कारण प्रेम, ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम. म्हणून आज आपण आता प्रेमाच्या उपायापैकी परनिष्ठ थोर प्रेमोपाय बघितले. आपण सामान्य प्रेमोपाय पण दुसऱ्या सत्रात बघणार आहोत, आणि त्यासाठी आपला प्रयत्न आपण करणार आहोत. तो प्रेमाचा हा जो दरवाजा आहे हा पार करण्यासाठी आपलं सातत्य, आपली वासना, आपली तळमळ, आणि कोणतं आपण करू शकतो याचं चिंतन करून त्यावरती सातत्यपूर्ण जर आपण चाललो तर नक्कीच या दरवाज्यातून आपण बाहेर पडू शकू. अन्यथा प्रेम आपल्यापासून खूप दूर आहे. आपण ज्ञानात आहे तर ज्ञानातून परमेश्वराच्या प्राप्तीला जाणं आपल्यासाठी एवढं सोपं नाही आहे. ते आव्हानातलं आव्हान आहे. म्हणून आपल्याला प्रेमच उपयुक्त आहे, आणि ते मिळवण्यासाठीच आपल्याला प्रयत्न करावा लागेल, आणि त्यावरती चाललं तरच देव भेटेल. हे पक्क लक्षात ठेवा. हा दरवाजा पक्का लक्षात ठेवा. आलं लक्षात? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.